हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 8 मेच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय। पहिल्यांदाच या मालिकेत काहीतरी पॉझिटिव्ह, काहीतरी चांगलं घडलंय। मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, ईश्वरीला तिच्या सासरी सासूरवास होतोय आणि त्याचं कारण आहे ईश्वरीची आई सुप्रिया। तिच्या भूतकाळात आणि अर्णवच्या वडिलांच्या भूतकाळात जी घटना घडली आहे त्यामुळे हे सगळं होतंय। त्यामुळे ईश्वरी ही लवकरात लवकर रमाकांत राजेशिर्के म्हणजेच अर्णवच्या वडिलांना शोधण्याचा प्रयत्न करतीये। पण मराठीत एक म्हण आहे ना, काखेत कळसा गावाला वळसा, तसंच घडलंय। ईश्वरी रमाकांतला अख्ख्या जगभर, अख्ख्या मुंबईत शोधतीये आणि हा रमाकांत राजेशिर्के चक्क ईश्वरीच्या आईला सुप्रियाला भेटायला क्लाउड किचनवर पोहोचलाय। रमाकांत राजेशिर्के अर्णवचे वडील हे ईश्वरी क्लाउड किचनवर पोहोचले आहेत। मग जर सुप्रिया आणि त्यांची भेट झाली तर पुढे काय होणार? वल्लरीचा खेळ संपणार का? ईश्वरी रमाकांतला घेऊन घरी येणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी दोघे किचनमध्ये असतात आणि सगळ्यांचे टोमणे ऐकून ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, तुम्ही प्लीज बाहेर जा, नाहीतर सगळेजण असंच बोलत राहतील। अर्णव म्हणतो, बोलू दे, मला फरक पडत नाही, कारण मला माहिती आहे आपण येथे कोणतं कट कारस्थान शिजवत नाहीये, तर आपण येथे करंजा बनवतोय। ईश्वरी म्हणते, सर, पण मी आता इतक्या मोठ्या सात्विक फॅशनच्या CEO कडून करंजा बनवून घेणार आहे का? तर अर्णव म्हणतो, सात्विक फॅशनचा CEO मी बाहेर आहे, येथे मी तुझा नवरा आहे आणि मी माझ्या बायकोची मदत तर करूच शकतो। ईश्वरी म्हणते, सर, तुम्ही प्लीज बाहेर जा। अर्णव विचारतो, तू आता एक हाताला फ्रॅक्चर आहे आणि दुसऱ्या हाताने हे करणार आहे का? तर ईश्वरी म्हणते, सर, कसं आहे ना, जर आपण प्रयत्न केले तर देवसुद्धा आपल्याला मदत करत असतो। अर्णव म्हणतो, बस झाले तुझे डायलॉग, मी तुला मदत करणार आहे, आपण दोघे मिळून मस्त गरमागरम करंजा बनवूया। पण मामी हे सगळं ऐकते, मामीचे कान म्हणजे कानच आहेत आणि मामी ही आजीला सांगते, वा रे वा, आई ऐकलत का? अर्णव आणि ईश्वरीने करंजाचा घाट घातलाय, तुमच्या वाढदिवसाला करंजा बनवणार आहेत। आजी ही शेवटी त्या वल्लरीची सासू आणि ती चिडून म्हणते, मला कोणाच्या हातच्या करंजा खाण्याची इच्छा नाहीये, मला करंजा खायच्या नाहीये। मामा हा आजीला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण आई, जर ते इतके मनाने चांगल्या इच्छेने तुझ्यासाठी काही बनवत असतील तर काय हरकत आहे? तर आजी चिडून म्हणते, मला खायच्या नाहीये, माझा वाढदिवस आहे ना, मग निर्णय माझा असणार आहे। मामी म्हणते, आई, हे तुम्ही अगदी योग्य केलं, एकतर तिच्या हाताला लागलंय, परत करंजी बनवताना काही झालं, लागलं, खुपलं तर शेवटी तुमचंच नाव यायचं, म्हणून तुम्ही नकार दिलेला चांगलाच। अर्णव ईश्वरी हे सगळं ऐकतात। अर्णवला खूप राग येतो। अर्णव रागाने बाहेर येतो आणि आजीला जाब विचारतो, आजी, हे सगळं काय चाललंय? मिस इंदोरच्या हाताला लागलंय तरी सुद्धा ती तुझ्यासाठी करंजा बनवतीये, तुझ्या वाढदिवसासाठी, आणि तुला खायला काय प्रॉब्लेम आहे? असं का करतेस तू? ईश्वरी म्हणते, जाऊ द्या ना सर, नका उगाच वाद करू। अर्णव म्हणतो, नाही मिस इंदोर, हे सगळे तुझ्याशी वाईट वागताय ते मी सहन करणार नाहीये। मामी चिडून म्हणते, अर्णव, तुझ्या बायकोच्या हातची खायची जर आईची इच्छा नसेल तर तू का जबरदस्ती करतोय? आईने ठरवायला हवं ना, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना कोणाच्या हातून खायचंय, कोणाच्या हातून नाही खायचंय, हा निर्णय पूर्णपणे त्यांचा आहे आणि हे खूप चुकीचं आहे, तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करताय। अर्णव चिडून म्हणतो, मामी, वाढदिवस कोणाचा आहे? आजीचा। मी कोणाशी बोलतोय? आजीशी। तू कशाला उत्तर देते ग? तू गप्प बस। मामीची बोलतीच बंद होते। तेवढ्यात आजी रागाने उठून उभी राहते आणि म्हणते, बस करा, कंटाळा आलाय मला या वादविवादाचा। या घरात नेहमी वाद भांडणं सुरू असतात। एकतर जेव्हापासून माझी सात्विका हे जग सोडून गेली ना, तेव्हापासून मी गोड खाणं कमी केलंय। सात्विका हे जग सोडून गेली, मग जावई बापू बेपत्ता झाले आणि मग हे घरात नुसती अशी वाद भांडणं, त्यामुळे मला माझा वाढदिवसच साजरा करायचा नाहीये, असं म्हणून आजी रागाने तेथून निघून जाते। ईश्वरीने अर्णवला वाईट वाटतं आणि मग मामी म्हणते, वा रे वा, शेवटी तुम्ही आईंचा वाढदिवस सुद्धा पूर्णपणे वाईट ठरवलाच, त्यांच्या वाढदिवसाला त्यांना इतकं दुःख दिलं, छी, असं म्हणून मामी तेथून निघून जाते आणि अंजलीला तर तोंडसुख घ्यायचंच असतं। अंजली म्हणते, हे सगळं तुमच्या हट्टामुळे झालंय, आणि अंजली सुद्धा जाते। अर्णव आणि ईश्वरीला वाईट वाटतं। ईश्वरी म्हणते, सर, आता करंजा बनवून काहीच फायदा नाहीये, तसं पण आजी करंजा खाणार नाहीये, त्यांनी सांगितलंय, त्यांना माझ्या हातचं काही नकोय। अर्णव म्हणतो, मिस इंदोर,
तुझं जे पुस्तक आहे ना, संडे टू मंडे ईश्वरी के फंडे, त्यातली आयडिया नंबर 101 आपण वापरूया. आजी नक्कीच तुझ्या हातच्या करंजा खाईल. ईश्वरी विचारते, सर कोणती आयडिया? अर्णव म्हणतो, तू फक्त करंजा बनवायला घे, तुला आयडिया उद्या नक्की कळेल. आणि मग थोड्याच वेळात ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही किचनमध्ये असतात. बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं शीर्षक गीत, टायटल सॉन्ग सुरू होतं आणि करंजी कशी बनवायची याची रेसिपी आपल्याला दाखवली जाते. जवळपास पुढील 10 मिनिटं आपण ईश्वरी आणि अर्णव हे दोघे रोमांस करता करता करंजी कशी बनवतात हे आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यात आधी अर्णव खोबऱ्याचा किस करतो, पण किसनीने त्याच्या हाताला लागतं. ईश्वरी खूप घाबरते. अर्णवचं हे नाटक असतं, त्याला काही लागलेलं नसतं. आणि बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा हे अतिशय सुंदर टायटल सॉन्ग सुरू असतं. म्हणजे खरंच ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकत्र करंजा बनवताय. बॅकग्राऊंडमध्ये हे शीर्षक गीत सुरू आहे आणि हे दोघे अतिशय क्यूट रोमांस करताय. हे पाहायला खूप भारी वाटतं. प्रेक्षक यासाठीच तरसले आहेत अर्णव आणि ईश्वरीचा रोमांस पाहण्यासाठी. मग खोबऱ्याचा किस तर झालेला असतो. त्यानंतर अर्णव गॅसवर कढई ठेवतो आणि मग करंजीचं सारण बनवलं जातं. करंजीचं सारण बनवल्यानंतर ईश्वरी आणि म्हणजे हे सगळी रेसिपी तर सुरूच आहे, पण त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरीचा रोमांस सुद्धा सुरू आहे. ईश्वरीला एका हाताने बर्नीचं झाकण सुद्धा उघडता येत नाही. अर्णव तिच्या जवळ येतो. हे दोघे एकमेकांकडे पाहतात आणि अचानक त्यांचे केस उडू लागतात. दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात, एकमेकांकडे प्रेमाच्या नजरेने पाहतात. मग ईश्वरी ही कणिक मळण्यासाठी घेते, पण एका हाताने तर काही कणिक मळता येत नाही. अर्णव तिची एकदम नक्कल करतो. एक हात असा हातात प्लॅस्टरमध्ये आहे आणि एका हाताने ती कणिक मळतीये. ईश्वरी त्याच्याकडे पाहते. अर्णव हसू लागतो आणि मग अर्णव सुद्धा आपला एक हात ईश्वरीच्या हातात देतो आणि हे दोघेही कणिक मळत असतात. खरंच हा सीन खूप रोमॅन्टिक आहे. थोड्याच वेळात कणिक मळून होते. मग ईश्वरी ही पोळ्या लाटते करंजीसाठी छोट्याशा आणि यामध्ये मग सारण भरतात. त्यानंतर अर्णव सुद्धा लाटतो. अर्णवकडे ईश्वरी प्रेमाने पाहत असते. गरमागरम तेल होतं आणि ईश्वरी गरमागरम करंजा तळते. अर्णव सुद्धा करंजा तळतो आणि करंजाचा सुवास नक्कीच तुमच्या घरापर्यंत सुद्धा येईल यात शंका नाही. अर्णव आणि ईश्वरीने रोमांस करता करता अतिशय सुंदर खुसखुशीत गरमागरम करंजा बनवलेल्या असतात. आणि जे एकदम भारी बॅकग्राऊंडमधलं टायटल सॉन्ग आहे ते तर तुमचं मन जिंकेल यात शंकाच नाही. ईश्वरी आणि अर्णव खुश होता त्या करंजांना पाहून. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, शेवटी तू करून दाखवलं. ईश्वरी म्हणते, सर मी नाही, आपण. अर्णव खूप खुश होतो, पण ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी म्हणते, सर आपण करंजा तर बनवल्या, पण आजी तर म्हणाल्यात की त्यांना माझ्या हातचं काही खायचं नाहीये. अर्णव म्हणतो, तू नको टेन्शन घेऊ, उद्या सकाळी तुला कळेल. आणि मग हे दोघेही झोपायला जातात. तर इकडे ईश्वरीच्या क्लाउड किचनमध्ये नम्रता आणि सुप्रिया असतात. नम्रता सांगते, आई आत्ता एक ऑर्डर आली आहे, ही शेवटची ऑर्डर, ती मी पॅक करते. तर सुप्रिया म्हणते, नाही नमू, तू आता ऑर्डर पॅक करू नको, ऑर्डर मी पॅक करते, तोपर्यंत तू सगळा हिशेब करून घे दिवसभराचा. नम्रता म्हणते, ठीक आहे आई. आणि सुप्रिया ही ऑर्डर पॅक करण्यासाठी मागे किचनमध्ये जाते आणि त्याच वेळेस येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट. चक्क अर्णवचे वडील रमाकांत राजे शिर्के ईश्वरीच्या या क्लाउड किचनमध्ये पोहोचतात आणि नम्रताला आवाज देतात, बाळा एक काम आहे. आणि नम्रता या रमाकांतकडे पाहते. आता त्यांचा वेश हा साधूसारखा आहे. तर नम्रता म्हणते, बाबा सॉरी, पण आता मी किचन बंद करते, खायला काहीच नाहीये. रमाकांत म्हणतो, नाही बाळा, येथे मी भीक मागायला नाही आलोय, मी धर्माच्या कामासाठी आलोय. नम्रता पुढे जाते आणि विचारते, म्हणजे? तर रमाकांत सांगतो, आम्ही एका मंदिराचा जीर्णोद्धार करणार आहोत आणि त्यासाठी मी दान घेण्यासाठी आलोय. आमच्यासारखे शेकडो लोक शहराच्या विविध भागात फिरून दान गोळा करताय. जर तुझी इच्छा असेल तर तू सुद्धा या कामासाठी दान देऊ शकतेस. नम्रता म्हणते, ठीक आहे बाबा, मी नक्की देईल. असं म्हणून नम्रता तिच्या पर्समधून पैसे आणते आणि रमाकांतला 500 रुपये देऊन टाकते. रमाकांत तिला पावती फाडून देतो आणि ही पावती पाहताच नम्रताला आश्चर्य वाटतं. नम्रता रमाकांतला म्हणते, बाबा तुमचं अक्षर किती सुंदर आहे, इंग्लिशमध्ये इतकं सुंदर अक्षर, इतकं चांगलं हँडरायटिंग आजपर्यंत मी कधीच पाहिलं नव्हतं. खरंच तुम्ही शिकलेले दिसताय, मग असं दारोदार फिरून दान दक्षिणा का गोळा करताय? रमाकांत सांगतो, प्रारब्ध बेटा, प्रारब्ध. सम पाथ्स आर चोजन अँड सम पाथ्स आर गिवन.
हे ऐकून नम्रता खूप इम्प्रेस होते आणि रमाकांत तिला सांगतो, नशिबात काही गोष्टी लिहिलेल्या असतात. माझ्या कुटुंबापासून, माझ्या कर्तव्यापासून मला दूर केलं गेलं, पण मी देवाच्या खूप जवळ आलो. कदाचित प्रारब्धामध्ये असंच लिहिलं होतं. नम्रता खुश होते. माझ्या क्लाउड किचनला सुद्धा आशीर्वाद द्या. आणि रमाकांत तिच्या डोक्यावर हात ठेवून शुभम भवतु असं म्हणून तेथून निघून जातो. आणि त्याच वेळेस ऑर्डर पॅक करून सुप्रिया बाहेर येते. सुप्रियाने रमाकांतला पाहिलेलं नसतं. जर येथे नम्रताऐवजी सुप्रिया असती तर आता या मालिकेत काहीतरी वेगळंच घडलं असतं. पण रमाकांत आणि सुप्रिया एकमेकांसमोर येत नाहीत आणि रमाकांत तेथून निघून जातो. नम्रता खूप इम्प्रेस झालेली असते आणि रमाकांतकडे पाहतच बसते. सुप्रिया विचारते, नमू काय झालं ग, कोण आलं होतं? पण नम्रता तिला काहीच सांगत नाही आणि म्हणते, नाही कुणी नाही. नम्रता ही आपलं काम करत असते. सुप्रियाला कळतच नाही की कोण आलं होतं. आज जर सुप्रिया आणि रमाकांतची भेट झाली असती तर खूप भारी झालं असतं. पण आज न उद्या ते होणारच आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि आपला अर्णव हा ईश्वरीच्या प्रेमात अकंठ बुडालेला असतो. अर्णव हा ईश्वरीचा तो लिपस्टिकचा जो मार्क असतो त्याची चक्क त्याने एक फोटो फ्रेम बनवून घेतलेली असते आणि तो या फोटो फ्रेमकडेच पाहत असतो आणि म्हणतो, मिस इंदोर, मी तुझ्या प्रेमात केव्हाच पडलोय, पण माझ्या मनात हीच शंका होती की तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. त्यामुळे मी कधीच तुला आय लव्ह यू म्हणालो नाही. पण आता मला असं वाटतंय की तू सुद्धा माझ्या प्रेमात पडली आहे. तुझं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणूनच मी याची फ्रेम करून घेतली आहे, आपलं पहिलं किस. आणि आता मी तुला लवकरच माझ्या प्रेमाबद्दल सांगणार आहे. आज रात्रीच मी तुला आय लव्ह यू म्हणणार आहे. असा विचार अर्णव करतो. आणि त्याच वेळेस अर्णवला आठवतं, ईश्वरी आणि मी एकत्र रोमॅन्टिक डान्स केला होता. त्यानंतर ईश्वरीने आनंदाच्या भरात माझ्या गालावर किस केलं होतं. हे सगळं अर्णवला आठवतं. अर्णव खूप खुश होतो. ईश्वरीच्याच आठवणींमध्ये रंगून गेलेला असतो. इकडे अर्णव हक्काच्या बायकोला आय लव्ह यू म्हणण्यासाठी वाट पाहत बसलाय आणि तिकडे आपला सायको शुब्बूची तर केसच वेगळी आहे. शुब्बू हा एक नंबरचा सायको आहे आणि त्याला आठवतं की आकाश आणि नम्रता एकमेकांच्या जवळ कसे होते. हे सगळं आठवून शुब्बूला खूप राग येतो आणि शुब्बू चिडून म्हणतो, नाय नमे, तू असं का करतीयेस? तुला माहितीये ना मला त्रास होतो. आणि शुब्बू चक्क जोरात भिंतीवर डोकं आपटू लागतो. थडाक 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 त्याला खूप जोरात लागतं आणि मग आई ग खूप दुखतंय असं म्हणून तो डोक्याला हात लावतो. आणि मग त्याची बडबड सुरू होते, नमे तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मग तू का त्या आकाशजवळ जातेस, का त्याला भेटतेस? जेव्हा तू आकाशला स्पर्श करतेस ना तेव्हा मला बिलकुल नाही आवडत. माझं असं जळून जळून खाक होतो मी. आणि तो आकाशसुद्धा तुला सोडत नाही. तुला माहिती आहे ना तू फक्त माझी आहे. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. नमे असं करू नकोस. आणि क्षणात तो रडूही लागतो. क्षणात त्याच्या चेहऱ्यावर राग दिसतो. खरंच सायको असावा तर या शुब्बूसारखा. आणि मग शुब्बू परत एकदा जोरात भिंतीवर थडाक 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 असं भिंतीवर डोकं आपटत असतो. आणि त्याच वेळेस सुप्रिया ही क्लाउड किचनमधून घरी परत येते. ती घरात जात असते पण तेवढ्यात तिला आवाज येतो की काहीतरी आवाज येतोय भिंतीवर काहीतरी आपटण्याचा. त्यामुळे सुप्रिया ही घराच्या मागच्या दिशेने येते आणि तेवढ्यात तिला दिसतं की शुब्बू चक्क भिंतीवर डोकं आपटून घेतोय. हे पाहून सुप्रियाला जबर धक्काच बसतो. सुप्रिया ही त्याला थांबवते. शुभंकर हे काय करतोय, थांब. ती त्याला कसं बसं थांबवते आणि विचारते, अरे हे काय करतोयस, भिंतीवर का डोकं आपटतोयस? तर शुभंकर सांगतो, ते मला खूप फ्रस्ट्रेशन आलं होतं म्हणून मी असं करतोय. सुप्रिया विचारते, फ्रस्ट्रेशन? कसलं फ्रस्ट्रेशन, काय बोलतोयस तू? तर शुभंकर सांगतो, उद्या माझं एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे आणि मला आहे ना काही सुचतच नव्हतं. मला खूप त्रास होत होता म्हणून मी डोकं आपटून घेत होतो. सुप्रिया चिडून म्हणते, अरे काय येडाबिडा आहेस का तू, काय कळत नाही का तुला? अरे आजकालच्या तुम्हा मुलांमध्ये ना पेशन्स नावाची गोष्टच नाहीये. काही सुचत नाहीये तर सुचेल ना, त्यासाठी असं डोकं आपटून घ्यायची गरज आहे का? मूर्ख कुठला, चल घरामध्ये मी तुला औषध लावून देते. असं म्हणून सुप्रिया त्याचा हात पकडते आणि या सायको शुब्बूला आपल्याबरोबर रूममध्ये घेऊन जाते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. अर्णवच्या घरी आजी ही देवळात असते आणि देवाची पूजा करते. आणि त्याच वेळेस घरातील सगळे तेथे पोहोचतात. मामा मामी, आकाश, अंजली, अर्णव ईश्वरी थोडे दूर उभे असतात
आणि आजी ही आपली पूजा संपवून देवाला नमस्कार करून मागे वळून पाहते, तेवढ्या सगळेजण तिला हॅप्पी बर्थडे असं विश करतात. आजीला खूप आनंद होतो. सगळ्यांनी वेगवेगळे गिफ्ट्स आणलेले असतात. सगळ्यात आधी मामा आजीला हॅपी बर्थडे आई असं म्हणून गिफ्ट देतो आणि तिचा नमस्कार करतो. आजी त्याला आशीर्वाद देते. मग मामी पुढे येते आणि म्हणते, आई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यामध्ये मी तुम्हाला एक कॉटनची साडी दिली आहे, उन्हाळ्यात वापरण्यासाठी तुम्हाला नक्की आवडेल बरं का नेसायची. आजी म्हणते हो हो. मामीसुद्धा आजीचा नमस्कार करते. मग त्यानंतर आकाश पुढे येतो आणि आकाशसुद्धा आजीला गिफ्ट देतो. त्यानंतर अंजली ही आजीला म्हणते, आजी तुला माहिती आहे ना, मला तुझा वाढदिवस खूप आवडतो, कारण या दिवशी आपण आमरस खातो, त्यामुळे मी तुझ्यासाठी आमरसाची पेटी आणली आहे असं म्हणून ती आजीला आमरसाची पेटी गिफ्ट म्हणून देते. आजी हसू लागते. अंजलीसुद्धा आजीचा आशीर्वाद घेते आणि मग आजी विचारते, चिंटू कुठे? ईश्वरी आणि अर्णव हे दोघे पुढे येतात. अर्णव आजीला नमस्कार करतो आणि हॅपी बर्थडे विश करतो. सगळ्यांना आनंद झालेला असतो. अर्णव म्हणतो, आजी आता गिफ्टची वेळ असं म्हणून अर्णव देवासमोर ठेवलेल्या करंज्या घेऊन तेथे येतो. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. अर्णवने एक भारी आयडिया केली आहे. ईश्वरीने बनवलेल्या करंज्या आजी खाणार नव्हती, त्यामुळे अर्णवने देवाला हा प्रसाद म्हणून ठेवला आणि आता हा देवाचा प्रसाद झालाय, त्यामुळे आजी त्यासाठी नकार देऊ शकत नाही. मामीला हे समजतं आणि मामी चिडून म्हणते, वा अर्णव वा, काय भारी आयडिया केली आहे. तुला माहीत होतं आई ईश्वरीच्या हातचं काही खाणार नाही, त्यामुळे तू या करंज्यांना प्रसाद बनवून टाकलं, म्हणजे आता आईला खावंच लागेल. वा, काय आयडिया केली आहे. तर मामा म्हणतो, ए तू गप ना, कशाला वाद घालतेस ग. पण मामी त्यालाच गप बसवते. घरातील सगळे टेन्शनमध्ये येतात. अंजली म्हणते, खरंय खरंय अर्णव, तू हे खूप चुकीचं केलंयस. आजी म्हणाली होती ना मला ईश्वरीच्या हातचं काही खायचं नाहीये, पण तू या करंज्यांना देवाचा प्रसाद बनवला, मग आता आजीला खावंच लागेल. आजी ही देवभोळी आहे, तुला माहिती आहे, ती कधी नकार देऊ शकत नाही. अशी कट कारस्थानं केलेली चांगली नाहीये. अर्णव हा काहीच उत्तर देत नाही अंजलीला आणि आजीला म्हणतो, आजी तूच आम्हाला शिकवलंय ना की कधीही देवाच्या प्रसादाला नकार द्यायचा नाही, नाही म्हणायचं नाही, त्यामुळे तुला आता ही करंजी खावीच लागेल. आजीचा नाईलाज झालेला असतो. अंजली मामी या सुद्धा गप्प बसतात आणि मग ईश्वरी ही आजीजवळ येते आणि आजीला म्हणते, आजी मला माहिती आहे तुमचा माझ्यावर राग आहे, माझ्यावर खूप सारे आरोप लागले आहेत आणि मी चुकीचे आहे असं सगळ्यांना वाटतंय, पण ही करंजी आम्ही दोघांनी मिळून बनवली आहे आणि आता ही माझी नाही आहे, तर ही देवाचा प्रसाद आहे आणि देवाचा प्रसाद हा सगळ्यांसाठीच असतो. देव हा प्रत्येकाला प्रसाद देतो. देवासमोर कुणीही चांगलं वाईट छोटं मोठं असं काहीच नसतं, त्यामुळे तुम्ही हा प्रसाद घ्या असं म्हणून ईश्वरी स्वतःच्या हाताने आजीला हा प्रसाद भरवते, करंजी भरवते. ईश्वरी आणि अर्णव खूप खुश होतात. मामी आणि अंजलीचा मात्र जळफळाट होतो. ईश्वरी ही आजीला म्हणते, आजी मला माहिती आहे तुमच्या मनात माझ्याबद्दल खूप सारे गैरसमज आहे, सगळ्यांच्याच मनात आहेत, पण आज तुमच्या वाढदिवशी मी तुम्हाला वचन देते, माझ्यावर जेवढेही आरोप लागले आहेत ते सगळे आरोप मी खोटे सिद्ध करणार आणि माझ्या सासूबाईंचा ज्या लोकांनी जीव घेतलाय ना त्यांचं सत्य मी सगळ्यांसमोर आणणारच, त्यांना शोधून काढणारच. हे ऐकून मामी चांगलीच घाबरते. आजी काहीच बोलत नाही आणि मग थोड्या वेळानंतर अर्णव त्याच्या रूममध्ये असतो. तेवढ्यात मामा ती फोटो फ्रेम घेऊन येतो ज्यावर अर्णव आणि ईश्वरीच्या लिपस्टिकचा डाग असतो. अर्णव फोनवर शिर्केशी बोलत असतो. मामा हा त्याच्याजवळ येऊन उभा राहतो. अर्णव विचारतो काय काम आहे, तर मामा त्याला ही फोटो फ्रेम दाखवतो. अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव फोन कट करतो आणि म्हणतो, मामा दे बरं फोटो फ्रेम. मामा म्हणतो नाही देणार नाही देणार आणि मामा गोल गोल फिरू लागतो. त्याला असं वाटतं की अर्णव त्याच्या मागे मागे फिरतोय, पण अर्णव जागेवरच उभा राहतो. मामा गोल गोल फिरत असतो. अर्णव विचारतो, मामा हे काय करतोय तू, मी सिंदूरसारखं वागतोय आणि माझ्या आजूबाजूला गोल गोल का फिरतोय. मामाच्या लक्षात येतं की मी एकटाच गोल गोल फिरतोय, अर्णव काही माझ्या मागे पळत नाहीये. मामा खाली बसतो आणि म्हणतो, आत्ता मला कळलं मी एवढा का थकलोय. अर्णव म्हणतो, दे बरं ती फ्रेम, पण मामा त्याला काही फ्रेम देत नाही आणि म्हणतो, अरे आता बस झालं ना. खरंच तुमच्या दोघांतल्या नात्यातली ही प्रगती पाहून मला खूप छान वाटतंय, पण अजून किती दिवस लपून ठेवणारे स्वतःच्या मनातल्या भावना. जा आणि सांग त्या ईश्वरीला माझं तुझ्यावर प्रेम आहे. अर्णव म्हणतो, पण कसं. मामा म्हणतो, कसं म्हणजे, अरे अशा ज्या मुली असतात ना ज्या स्वतःच्या दुखण्याचा स्वतःच्या त्रासाचा विचार करत नाही आणि सगळ्या घरच्यांचा विचार करतात,
ईश्वरीच्या हाताला किती लागलंय. एका हाताने तिला करंजी बनवता सुद्धा नसती येणार, पण तरीसुद्धा तिने आईच्या प्रेमासाठी, तिच्या वाढदिवसासाठी करंज्या बनवल्या. अशा मुली परत परत भेटत नाही आणि तुला स्वतःहून भेटली आहे तर तू तिची किंमत करत नाही. अर्णव म्हणतो, मामा मला तिला सांगायचंय, पण तिच्या मनात काय आहे हे मला माहीत नाही ना, तिची रिॲक्शन काय असेल. तर मामा चिडून म्हणतो, ए मंद आहे का रे तू. अर्णवला मोठा धक्का बसतो. मामा म्हणतो, अरे ही फ्रेम, हे तुझा लिपस्टिकचा मार्क जोर जोरात ओढून सांगतोय की तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे. आणि हिरे सोडून तिच्या डोळ्यात तुला दिसत नाही का ती तुझ्यावर किती प्रेम करते. आता काय म्हातारा झाल्यावर सांगणार आहे का, आत्ताच सांगायचं, आजच सांगायचं. अर्णव म्हणतो, हो मामा मला सांगायचंय. तर मामा त्याला ठणकावून सांगतो, मला काहीच ऐकायचं नाहीये, आजच्या आज तिला सांगायचं. अर्णव विचार करतो, आता मी ईश्वरीला हे सगळं कसं सांगणार. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे अर्णव आणि ईश्वरीचा रोमांस आपल्याला पाहायला मिळाला, करंजी कशी बनवायची ते सुद्धा आपण शिकलो. आणि रमाकांत राजेश शिर्के चक्क सुप्रियाच्या समोर येता येता राहिला, तो ईश्वरीच्या क्लाउड किचनपर्यंत पोहोचलाय. खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ईश्वरीने ठरवलेलं असेल की आता काही झालं तरी अर्णवच्या वडिलांना रमाकांत राजशिर्केला शोधून काढायचं. आणि ईश्वरी एके ठिकाणी पोहोचणार, तेथे ती रमाकांतचा फोटो दाखवून चौकशी करेल. पण या माणसाला काय रमाकांतची ओळख माहीत नसेल. तो ईश्वरीला अनेक मठांचा पत्ता देईल आणि सांगेल की तुम्ही येथे जाऊन पहा, ते तुम्हाला नक्कीच सापडतील. आणि मग तेवढ्यात अर्णव ईश्वरीला कॉल करून विचारणार, मिस इंदोर तुला कसं प्रपोज करायला आवडेल. हे ऐकून ईश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसणार. आणि मामी ही नेहमीप्रमाणे अंजलीचे कान भरून देत असेल की ईश्वरीला तूच थांबू शकते, तू असं कर तसं कर. आणि अंजली हे सगळं ऐकत बसणार. आणि इकडे ईश्वरी त्या मठात पोहोचणार जेथे तिला रमाकांत राजशिर्के भेटणार आहे. फ्रेंड्स, आपण सगळ्यांनी हा प्रोमो पाहिलाय की ईश्वरी ही रमाकांत राजशिर्केला घेऊन अर्णवच्या घरी पोहोचतीये आणि सगळ्यांना सांगतीये की मी अर्णव सरांच्या वडिलांना घेऊन आली आहे. म्हणजे लवकरच आता ईश्वरी आणि रमाकांतची भेट होणार आहे. आणि मग या मालिकेत सगळंच काही बदलून जाईल. एवढं मात्र खरं, कमीत कमी सुप्रियावर लागलेला आरोप खोटा आहे आणि ईश्वरीसुद्धा एक नंबरची चांगली मुलगी आहे हे सुद्धा सगळ्यांना कळेल. आता रमाकांत राजशिर्के जरी सगळ्यांसमोर आला तरीसुद्धा वल्लरीचं सत्य सगळ्यांसमोर येईल असं वाटत नाही. कारण रमाकांतला सुद्धा माहीत नाही आहे हे सगळं कटकारस्थान वल्लरीचं होतं. पण कमीत कमी सुप्रिया आणि ईश्वरी या दोघी निर्दोष सिद्ध होतील एवढं मात्र खरं. पण जेव्हा रमाकांत घरी येईल तेव्हा अर्णवची रिॲक्शन काय असेल हे पाहायला सुद्धा मजा येणार आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्णव हा रमाकांतवर चिडलेला आहे. त्याला असं वाटत होतं की रमाकांतने हे सगळं केलं त्यामुळेच त्याच्या आईने आत्महत्या केली आहे आणि रमाकांत आपल्याला सोडून गेला म्हणून आपण अनाथ झालो, आपलं बालपण एवढं दुःखात गेलं असं सुद्धा अर्णवला वाटतं. पण आता अर्णवला जर ही गोष्ट कळली आहे की ते सगळं प्रकरण एक कटकारस्थान होतं तर आपल्या वडिलांची सुद्धा काही चूक नाही आहे हे सुद्धा त्याला माहिती आहे. त्यामुळे आता अर्णवने सुद्धा मोठ्या मनाने आपल्या वडिलांना स्वीकारायला पाहिजे एवढं मात्र खरं. आणि ईश्वरी नक्कीच यामध्ये त्याची मदत करेल. आणि आता घरामध्ये आनंदाचं वातावरण असणारे ईश्वरी ही पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकणार. आणि कदाचित ईश्वरीने रमाकांतला शोधून घरी आणलं त्यामुळे अंजली आणि ईश्वरीचं नातंसुद्धा सुधारू शकतं. कारण अंजलीचं आधीपासून आपल्या वडिलांवर खूप प्रेम आहे आणि त्यात आता ते निर्दोष आहेत असं म्हटल्यावर तिच्या मनातले सगळे राग रुसवेसुद्धा निघून गेले असतील. त्यामुळे अंजली आणि ईश्वरीचं नातंसुद्धा सुधारू शकतं असं वाटतंय. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा हा नवीन ट्विस्ट पाहायला आवडेल ना. अर्णव, ईश्वरी आणि मग रमाकांत राजशिर्के नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.